सो गाईज आता आपण पोचलो हॉस्टेलला. आता जाऊ बघू प्रोग्राम काय चालू आहे. संगीत आज सांगा की माईक मध्ये नका मला येते का सांगायला. शाहीर ओल्ड बंग लय अभ्यास लागतो बरं का पट्टा खेळायला. आकडे समजायला लागतात. त्यात एक वेगळं पुस्तक असते माहितीये का. अंकलिपी असते. सोपं नसते ते ज्याला त्याला ज्ञानी माणसांचं काम आहे ते अतिशय ज्ञानी. ज्ञान केलं वरळीच्या मटक्यात दारूच गुटक्यात. ज्ञान केलं वरळीच्या मटक्यात दारूच पोटाला लागली शाळेत तेव्हा भीमराव भानोने वाट. तुझ्या पोटाला लागली शाळेत तेव्हा भीमराव भानोने वाट. तुझ्या पोटाला लागली काय माझी म्हणू का. अहो ही फियाट गाडी माझी म्हणू का. अहो कुणाची. आमच्या सगळ्या कॉलेज मधल्या दादांची. हो म्हणू का. म्हणा म्हणा. मॉनिटर पाहिजे जरा या व्हॉइसचा. माझी म्हणू का. माझी म्हणू का. ही फियाट गाडी माझी म्हणू का. माझी म्हणू का. ही फियाट गाडी माझी म्हणू का. माझी म्हणू का. ही फियाट गाडी माझी म्हणू का. कोण गाडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का. कोण गाडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का. माझी म्हणू का. ही फियाट गाडी माझी म्हणू का. माझी म्हणू का. ही फियाट गाडी माझी म्हणू का. माझी म्हणू का. ही फियाट गाडी माझी म्हणू का. गाडी माझी म्हणू का. माझी म्हणू का. ही फियाट गाडी माझी म्हणू का. लहान ठेवू का घरात. तिची काढू का वरात. अहो विद्या विना गेली मती सांगतो ज्योतिबा. सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा होतीबा. सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा होतीबा. सांगतो ज्योतिबा लावा ज्ञानाचा होतीबा. आतमध्ये या टेबलावर बसा. शाहीर आता सोशल मीडिया सॅनिटायझर हातावर घे. ऑफिस विकणे ऑफिस. हा एक मी आलं होतं. हे ऑफिस विकणे आहे. काय काय चाललंय. आपल्या बहुजनांचा एकदा मेंदू मारला तर शिकलेली उच्च भ्रूमंडळी सगळी शिकलेली मंडळी त्या ठिकाणी अडकली. खडे घ्यायला जातात. खडे घ्यायला गेले. आमच्या महिलांचं शोषण झालं त्या ठिकाणी. आणि म्हणून तुम्हाला मी एक किस्सा सांगतो. ज्ञानवंत होणं का गरजेचं आहे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि पंचशिलाचा झेंडा खांद्यावर का पाहिजे मी तुम्हाला आता सांगतो. ज्याच्या खांद्यावर पंचशिलाचा झेंडा तोच माणूस होऊ शकतो, नाही तर जनावराशिवाय तुमची वाईट अवस्था काही नाही. लक्षात घ्या.
जबाबदारीने सांगतो. एकदा घडलं असं, मी तासगावचा आहे, सांगलीमध्ये सावर्ड्यामध्ये माझा एक मित्र आहे भास्कर सदाकडे. भास्करच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, बातमी आली, भास्करचे वडील अपघातात गेले. भास्कर रडू लागला, भास्करची आई रडू लागली, गाव जमलं, गाव रडायला लागलं, दुःखाचं सावट पसरलं. आई अंधश्रद्धाळू होती, कर्मकांड करणारी होती. रडता रडता भास्करनं आईला सांगितलं, आई बाप गेला याचं दुःख आहे मला, पण मी फुले शाहू आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे, मी कुठलेही विधी आणि कुठलेही कर्मकांड करणार नाही. केसर टकलं करणं विघ्न असलं मी काय करणार नाही. आई अडाणी शाळेत न गेलेली रडायला लागली. म्हणजे भास्कर तू बाकीचं काय करू नको लेका, पण माझ्यासाठी एक कर, माझी शपथ आहे तुला, तू बापाचा 10वा नीट साजरा कर, नाहीतर बापाचा आत्मा भटकत राहील. भास्करला हे सगळं पटत नव्हतं, पण आई दुःखात आहे, आईला पण दुखवायचं नव्हतं. काय करावं पेच पडला, तो आमच्याकडे आला आणि म्हणला, भास्कर आई म्हणते एवढं कर बाबा माझ्यासाठी, काय करू. आम्ही म्हटलं भास्कर तू वेडा आहेस का, आई दुःखात आहे आणि तू तुझी चळवळ तिथं कशाला काढतोयस. एक काम कर, आईने 4 गोष्टी तुझ्या मान्य केल्यात, ही 10वीची गोष्ट तू आईची मान्य करून टाक. तूच नाही आपण सगळेच जाऊ. आणि आम्ही चळवळीतले सगळेच फुले शाहू आंबेडकरवादी बुद्धिस्ट कार्यकर्ते गेलो. आणि मग शाहीर त्या 10व्याच्या विधीमध्ये काय घडतं, जो मेलेला माणूस आहे त्या मेलेल्या माणसाच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात. मेलेल्या माणसाला जर मटण आवडत असेल, त्याला जर चिकन आवडत असेल, सुकट बोंबील आवडत असेल, चकली भजी आवडत असतील, दिवाळीचा फराळ आणि काटक पुढे आवडत असतील, आणि त्याला झोपताना जरा घ्यायची सवय असेल, त्याच्या आवडीचे ब्रँड चपटी, पांढरी, इंग्लिश, फुगा, भरला दारूचा गल्ला सग माझे माय. त्या माणसाच्या आवडीची दारू सुद्धा त्यामध्ये ठेवली. आम्ही सगळे त्या मशानामध्ये गेलो. तो थाळा सरपंच थाळी म्हणतात, एवढी मोठी थाळी तयार झाली, आमदार थाळी. ती सगळी थाळी नेऊन आम्ही स्मशानात ठेवली. आई म्हणली, भास्कर तुझा बाप येणार आहे, बापाच्या पाया पडायचं. भास्कर म्हणला, हो आई. अर्धा तास झाला थाळा ठेवून तरी बाप काय येईना, 1 तास झाला तरी बाप काय येईना, 1.5 तास झाला तरी बाप काय येईना. आणि मग लोकांच्यात कुजबूज सुरू झाली. म्हाताऱ्याची काहीतरी इच्छा राहून गेली. लय कळत असलं आपल्याला बरं का. मी तिथंच ऐकलं तसं कान देऊन, म्हाताऱ्याची इच्छा. मी म्हटलं म्हाताऱ्याच्या वर्गात कोण मैत्रीण होती का बघा. म्हाताऱ्याच्या पाकिटामध्ये कुठल्या पुरीचा फोटो होता का बघा. मैत्रीला आली का बघा. 1.5 तास ही सगळी चुळबुळ चालू होती. आणि 2 तासानंतर तिकडून एक कावळा आला. काव काव काव. देवाच्या नावावर दारू गांजा हवा भरपूर, ते भरती आपली घर ग, शेजारी सगळे गोबाई, ते भरती आपली घर ग, शेजारी सगळे गोबाई, ते भरती आपली घर ग, शेजारी सगळे गोबाई. पुढं काय घडतंय, आमची लोक नवसाला जातात, काय काय करतात बाबांनो, लय गोष्टी आहेत. लक्ष्मण केदारांनी खूप चांगला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला, जर देवच देतो जीवा, पोर देतो मागशील तवा, जर देवच देतो जीवा, पोर देतो मागशील तवा, मग नवरा कशाला हवा ग, शेजारीनं सखे गोबाई, मग नवरा कशाला हवा ग, शेजारीनं सखे गोबाई, मग नवरा कशाला हवा ग, शेजारीनं सखे गोबाई. आणि म्हणून भीमाची
हे कुठे गेला हा फक्त आव्हान असं आहे की खुर्चीचं तिथे नाचू नका, इथे मधल्या पॅसेज मध्ये नाचा असं आयोजकांचं म्हणणं आहे. खुर्च्या उचलू नका. आणि खुर्च्या उचलू नका. आता नाही कुणा वावग म्हणे भीमा कोरेगाव ग. खरं खरं नवी क्रांती केल्यासारखं वाटतंय. खरो खरं नवी क्रांती केल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबांना पाहून बाळासाहेबांना पाहून ग. बाळासाहेबांना बाळासाहेबांना पाहून ग. भीम परतून आल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबांना पाहून ग. भीम परतून आल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबांना पाहून ग. भीम परतून आल्यासारखं वाटतंय. आता नाही कुणा वावग म्हणे भीमा कोरेगाव ग. आता नाही कुणा वावग म्हणे भीमा कोरेगाव ग. खरोखर नवी क्रांती केल्यासारखं वाटतंय. खरोखर नवी क्रांती केल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबांना पाहून ग. बाळासाहेबांना पाहून जागा जावं. हे पिल्लू जागा जावं.
होणार होणार बरं ठीक आहे एवढे किंवा परत आपल्या गाण्यांकडे येऊया बरोबर कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो कधी कधी नव्हतं घडलं ते घडलं हो त्या वडारांना वंजाऱ्यांना धनगरांना भटक्यांना विमुक्तांना सत्तेच्या चाव्या कधीच त्यांच्या हातात नव्हत्या त्यांच्या डोळ्यामध्ये सत्तेचं स्वप्न दाखवण्याचं काम बाळासाहेबांनी केले आणि म्हणून कधी नव्हतं घडलं ते घडले हो आता सपान सत्तेच पडले हो जा आणि तुमच्या घरांच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला सत्ताधारी जमात बनायचं हे जे स्वप्न बाबासाहेबांनी दाखवलं ते स्वप्न खऱ्यामध्ये भीमामुळं पोट भरतं
जिथे जिथे माझ्या बाबासाहेबांनी पाय ठेवले तिथे तिथे स्मारक झालेले आहे, लक्षात घ्या. बघूया, रिपीट करायचा. 40 गाव मालेगाव धुया माये लाडोर बंगला मारा हे आमच्या गाड्यात आमच्या डोळ्यात काळजा जय भीम रे. भाई लेना पड़ेगा सीनियर
सीनियर कैसे हो आप मिलते नहीं कुछ नहीं सिनेमॅटिक घेऊ का सिनेमॅटिक घेऊ का सिनेमॅटिक नाही लहान पोरांसारखं काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल लहान पोरांसारखं विषय चालू आहे 15 तारीख दिलेली 15 तारीख फायनल 15 तारीख सिक्युरिटी पीछे सिक्युरिटी चुप रही है हा आमचा नवीन ब्लॉग सुरू झालेला आहे सिनेमॅटिक शॉट घ्या ना सिनेमॅटिक शॉट घ्या ना 50,000 रुपये व्हिडिओ पेपरात नक्की सो हे गाईच झालं आता सगळं कारण भांडणं पण झाले सो इथपर्यंत ब्लॉग बघितलं असेल लाईक कमेंट आणि सबस्क्राईब चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग